ब्रिटिश प्रधानमंत्री रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आपला निर्णय जाहीर केला. तो जातीय निवाडा या नावाने ओळखला जातो. यानुसार मुसलमान, शीख तसेच अस्पृश्य या सर्वांना स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. ब्रिटनमध्ये गांधींनी ब्रिटिश प्रधानमंत्री जो काही निर्णय देतील तो आम्ही मान्य करू अशा पत्रावर सही केली होती. तरीही भारतात परत आल्यावर ब्रिटिश प्रधानमंत्र्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा करताच गांधींनी या निर्णयाच्या विरोधात आमरण उपोषणाची धमकी दिली. गांधीजी तेव्हा पुण्याला येरवडा जेलात होते. गांधींच्या या निर्धाराने देशात खळबळ माजली. जेव्हा त्यांनी उपोषण सुरू केले, देशभरात डॉक्टर आंबेडकरांवर टीकेची झोड उठवण्यात आली. त्यांना इंग्रजांचा पित्तू, देशद्रोही म्हटले गेले. डॉक्टर आंबेडकरांनी आपली बाजू मांडण्यासाठी एक निवेदन प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी विचारले, जर मुसलमानांना आणि शीखांना स्वतंत्र मतदारसंघ दिल्याने देश विभक्त होत नाही, तर तो अस्पृश्यांना दिल्यानेच कसा होऊ शकतो? या देशामध्ये अनेक महात्मा आले आणि गेले, पण अस्पृश्य जेथे होते तेथेच आहेत. दुसऱ्या दिवशी एक शिष्टमंडळ डॉक्टर आंबेडकरांना भेटायला गेले व आपला स्वतंत्र मतदारसंघाचा हक्क सोडण्याची विनंती केली. त्यांना डॉक्टर आंबेडकर म्हणाले, मी माझ्या अस्पृश्य बांधवांचा कायदेशीर हक्क सोडू शकत नाही. भलेही तुम्ही मला विजेच्या खांबाला फाशी दिलीत तरी चालेल. गांधींची तब्येत खराब होऊ लागली. तसतसे वातावरण तापू लागले. आंबेडकरांना खुनाच्या धमक्यांची पत्रे येऊ लागली. डॉक्टर आंबेडकर अशा धमक्यांना भीक घालणारे नव्हतेच. शुक्रवारी 23 तारखेला गांधींचा मुलगा देवदास व पत्नी कस्तुरबा डॉक्टर आंबेडकरांना येऊन भेटले व गांधीजींच्या प्राणांचे दान मागितले. आर्त डोळ्यातली याचना पाहून डॉक्टर आंबेडकर द्रवले व शनिवार 24 सप्टेंबर 1932 रोजी सुप्रसिद्ध पुणे करार झाला. स्वतंत्र मतदारसंघाचा मिळालेला हक्क डॉक्टर आंबेडकरांनी सोडला. त्याच्या बदल्यात संयुक्त मतदारसंघ तसेच राखीव जागा अस्पृश्यांना मिळाल्या. पुणे करारामुळे त्यांना 71 ऐवजी 148 जागा मिळाल्या, पण आपले प्रतिनिधी स्वतः निवडण्याचा हक्क मात्र त्यांनी गमावला. राजकारणी गांधींचा विजय झाला. मोठ्या हिकमतीने त्यांनी अस्पृश्य समाजाची स्वतंत्र मतदारसंघाची कवचकुंडले काढून घेऊन आंबेडकरांना हतबल केले. पुणे करार डॉक्टर आंबेडकर आणि गांधीजी दरम्यान एक गैरसरकारी करार होता. मात्र याच्या अटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 मध्ये सामील करण्यात आल्या. 4 दिवसांनी 28 सप्टेंबरला डॉक्टर आंबेडकर एका सभेमध्ये आपल्या अनुयायांना म्हणाले, मंदिरात प्रवेश केल्याने तुमचा उद्धार होऊ शकत नाही. आम्हाला आपल्या राजकीय अधिकाराचा उपयोग जीवनामध्ये सुख मिळेल त्या दिशेने केला पाहिजे. पुणे कराराने समग्र हिंदू समाजामध्ये सामाजिक जबाबदारीची एक चेतना जागृत केली. सगळीकडे मंदिर प्रवेश, सहभोजने इत्यादींच्या आयोजनांची रेलचल सुरू झाली.